गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा झाडायचा कार्यक्रम चालला. आज आहे शनिवार, पोरांना जायचे शाळेत. आंघोळ्यांसाठी सगळ्यांचे भांडण चालले. सूर्य आज ह्या झाडापाशी हो का, आज लवकर उरकायचं चालले कारण का शनिवार आहे. केअर सगळं गोळा करून ठेवले आणि गुरुवारचं ते शनिवारचं पोरांना उशीरच होतोय. दर शनिवारी लवकर उठत नाही, ती थंडी वाजते. गुरांचं पण आवरलं, त्यांना खायला टाकलं आणि धार काढायची राहिली. पण चला म्हटलं पोरांचं काय चाललंय बघून. नुसती गडबड गडबड. इकडची केअर करायचं राहिलं नाही तर कोंबड्या लगेच इस काढते. सगळं करून ठेवले. जर्किंग घाल का ना तुला. वळते का नाही गाडी सकाळ सकाळ. जाऊ दे. चौघ जण एका गाडीवर. चिव चव राखले का. चल बाया माझं केअर करून दप्तर अगं एका दप्तर पुढं ठेवायचं. सगळ्यांनाही होणार आहे का. जाय हे होतं काय, बसा येतं का. गाडी किती चार्जिंग आहे. आले की चार्जिंग लावायची. दळण दळाय जायचंय ना, दळण पीठ नाही. तुम्ही शाळेत ना आल्यावर जावं लागेल लाकडीला. असून दे आता काय करते. लाईट गेली का बटन बंद केले. बापूंची चालली आंघोळ. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. त्याला पोरांची शाळेत जायची घाई चालली. मस्तपैकी चहा प्यायचा आहे आता. उशीर झालेला आहे त्याच्यामुळं सगळंच ही. आज मस्तपैकी वरणातल्या चकोल्या करायच्यात आणि पावट्याच्या बियाची भाजी. तर आता मिरच्या आणायची चालली रानात. सगळं ताजं ताजं. इथं आमच्या शेवग्याच्या शेंगा, शेवग्याला शेंगा आहेत 2-4 पण ते पाडायचे नाही. तो वर येते फंटीला. काल हिरव्या मिरच्या लाल मिरच्या सगळ्या तोडून काढ. अख्खी लाल जर झाडं झाली पण आता नाहीत. काल तोडून काढल्या सगळ्या लाल मिरच्या. म्हणलं चला लागतात चटणीला. ह्याला भांडं आणले मी हिरव्या मिरच्याला. हातात न्यायच्या यायच्या नाहीत म्हणून. हिरव्या मिरच्या काही दिसणार नाहीत पाल्यामुळे. हिरव्या भाजी झालेली. चुटुपुटूची बी काल आणलं होतं तोडून, ती छान नीट केलं तर त्याची पण भाजी केली. आता इकडं डाळ शिजली. ती गेली असं बाहेर. तिला डिशीत थोडं दूध वताठावं लागलं. तिला वरडण परत ना. डाळ पण शिजावली आता आणि कणिक मळून ठेवली झाकून. वरणाचं सगळं साहित्य काढलेलं. चला एक 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 चाललं. मांजर मला वाटतं बाहेर कुठतरी हिंडाय गेली असं येईनच आता. बऱ्यापैकी सगळं काम आवरत आणलं. कपडे धुवायला आलती. आमच्या आत्यांचं घरात काय चाललंय काय माहिती. मला मी चकोल्या करते. तुझं कपडे धुवायचं उरक. गुरांना मकवान आणून टाकलं घेतलं. थोडीशी कपडे धुवायचे राहिले ते अजून. चला आत्यांनी आमच्या कसल्या चकोल्या केल्या तुम्हाला दाखवते. आज बहुतेक मेथीची भाजी काढायला जायचं आहे. पुका अजून बापू काय आलं नाही तर आणत ना घरी. काय म्हणतात त्याच्या ह्याच्यावर आहे. पण जावं तर लागणार. काळं बेंद्र कसं पांढरं ऊन चमकतंय डोक्यावर, त्याच्यामुळं कसं पण दिसतंय. स्वेटर काय अंगातून काढला नाही. धुणं द्यायचं म्हणल्यावर थंडी वाजते. कुत्र्यांना भाकरी टाकलं तरी कुत्र्यांचं काय महागच. झोपले ती कुत्री तशी काय अडचण नाही. एक इथं झोपले, एक तिकडं झोपले आणि हिचं चाललंय आपलं. हिला हिला धापीला प्यायच्या त्याच्यामुळे हिचं काय कंटिन्यू चालूच. भाकरी टाका, चपाती टाका, भात टाका. आता किती मोठा भात शिजावला होता तेवढा टाकलाय. चपाती टाकली पण आता आणि भाकरी खायची ताजी. खायची ना भाकरी नाही ताजी. आज चकुल्याचं तर आत्याने टाकलं की काढायला सगळं साहित्य सोडायचं. आता आत्या बाई आमच्या लाटून सोडणार आहे. तो पातेलं का ठेवलं चुली मोठं.
भाजी ही सगळं शिजलंय. आता चकुल्या कडाई घालते आणि चपात लागते. पोरं घरी म्हणल्यावर खात्यात इरबळ येतेच पोरं तर टायमिंगच होतो या. हा झाला आता 9 वाजून गेले. 10 10 वाजून गेले. 10 वाजून गेले. हा मग तर मला काय 12 वाजायच्यात का? बहुतेक 12च वाजते ना आता एवढा गोळा लाटीस करून. हाय का नाही. हा असून वाजून द्या, वाजले तरी आपल्या रोजच्याच 12 आहेत. आता चपात्या करते लगेच. त्याला जायचं असलं कुठं तर पद्धतीने काय माहिती. ह्याच्यात सोडायच्यात. आता ह्याच्यात घातलंय कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, खोबरं, हिरवी मिरची, हळद, जिरी, छाना, डाळ टाकली ह्याची मटकीची टाकली ना का मुगाची आणली होती की मुगाची टाकली. मुगाच्याच डाळीचं मस्त वरण करून त्यात आता चकुल्या सोडायच्या. तुम्ही कशा करता ते सांगा. चाललंय दमादमाने. असू द्या. सकाळची थंडी वाजती लय, काय करायचं. इकडं आमच्या गावाकडे लय थंडी सुटली. आता थंडी सुटली म्हणजे काय, त्याला रात्री लय थंडी होती. हातपाय वळत नाही तर पटापटा काम करायचं. त्याच्यामुळे उशीर होतो. जोपर्यंत जवळ ऊन पडत नाही तवर आपलं चलतं हळूहळू. ऊन पडल्यावर मग जास्त नेटाला लागायचं होय. पण इरबळ किती ऊन लागते मग. निर्बळ ऊन लागते सकाळची थंडी. निर्बळ ऊन माणसं त्याच्यामुळे आजारी पडायला लागली आता. तेच वाटतंय. सर्दी खोकला. आपल्याला कसं ते केलेलं मार्गच नाही ना. कुणाला सांगायचं. हा ते करावंच लागतंय तेवढं. मग काय मी तो सोसावं लागते. ऊन बी सोसावं लागतंय शेतकऱ्यांना. धुणं धुता धुता आली. म्हणलं चला कपडे धुवून वाळू घातल्याशिवाय म्हणलं की नाही आता. ऊसतोडीवाल्यांना तर त्यांना तर पाठच 4ला 5लाच जावं लागतं. त्यांनी तर कसं करायचं. काय करायचं. आणि आपलं तरी बरं आहे. जीवन वाईट आहे शेतकऱ्याचं. लय वाईट आहे ना. लय वाईट आहे. कष्ट केल्याशिवाय मार्ग नाही. आणि कसं असतं रोजची कामं केले बघा मार्गच नाही. ती दंड आता अशी लाटायची आणि सोडायचं ना. आता मस्त कापणी कापायची आणि त्यात टाकायची. हा सोडायचं असं उकळल्या पाण्यात टाकायचं. आता उकळण पाणी. आता सोडायचं हळूहळू. 4-5 लाट्या टाकल्या की हिरवळ पोरट जेवण फुल त्यांचं. काय काहीतरी म्हणलं व्हायची वेगळं करावा. कसं असतं रोजच तीच रोजच भाकरी कालवण आज त्यांना. आता व्हायचं थोडं तूप टाकायला पाहिजे होतं म्हणजे अन्नाने खाल्लं असतं. तूप खाली टाकल्यावर मग तर कापल्याला अण्णा म्हणला असता वास येतोय मग तूप टाकलंय काय लय वास घेतो. कसलाच अजिबात तूप खात नाही. करून खातच नाही. लय चकुल्या नाही काय नाही. त्याला आता किती पावट्याची भाजी चपाती असली की त्याचं बघतंय झालंच. चला चला टाका पारदिशीने लय वाढू झालं थांबलेत ते. हा झाले झाले. मोबाईल धरा एक तर नाही कुणी. चाकू आणावं लागेल. चाकू नाही तर फिरकीत चमचा होता की कापायचं. हे असं कापायचं मापाचं असं कापायचं. आणि इतक्या भारी लागते ते का नाही. आम्हाला तर लय आवडते ते. झालं आता उकळलं पाणी बी अशा सोडायचं. झालं आता उकळून खळखळीत उकळायला या. आता टोकराचा उकळा ना एक तर पडली खाली. सुद्या बाय सगळ्यांना. अशा प्रकारे चालल्या चकुल्या करायच्या आमच्या. आता ती एकंदरीत अख्खा व्हिडिओ बघा आणि सगळ्यांचं रात्री काय चुकलं असलं तर माफ करा बरं का. काय कोण म्हणलं काय नाही म्हणलं पण म्हणती माफ करा चुकून राग आल्यावर होतं असं काहीतरी. असू द्या. बाय सगळ्यांना. आपण काय व्यवस्थित त्यांना सांगितलं की तसं नका करू. कोणीच नका तसं करू. कोणी नका वाईट कमेंट करू. असतं सगळ्याच्या घरोघरी त्या मातीच्या चुलीत कुणाच्या सोन्याच्या त्या प्रत्येकाचं तिचं या. पण कसं असतं त्यातनं सगळ्यांनी समजून घेतलं तर ठीक आहे. नाही घेतलं समजून तर काहीच नाही. मग आणि प्रत्येकाला समजूनच घेतलं पाहिजेत ना. कसं असतं माणूस जन्म अवघडच आहे शेवट. काहीतरी करून जगायचं.